नमस्कार मंडळी. कांद्याचे भाव अहो कधी ते शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणतात तर कधी थेट ग्राहकाच्या खिशाला कात्री लावतात. हे जे चक्र आहे ना ते वर्षानुवर्षे असंच सुरू आहे. पण असं का होतं? नक्की काय घडतं पडद्यामागे? आज आपण ह्याच कांद्याच्या भावाच्या कोड्यात जरा खोलवर शिरणार आहोत आणि त्यामागची कारणं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. पण एक मिनिट, पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट. जर तुम्हाला शेतीबद्दल अशीच अचूक आणि महत्वाची माहिती हवी असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हाच तो प्रश्न आहे जो प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याला खरं तर आपल्या सगळ्यांनाच सतावतो. अहो विचार करा, एवढी मेहनत करून जीवाचं रान करून पीक घ्यायचं, पण बाजारात गेल्यावर भाव मिळेल की नाही याची काहीच शाश्वती नाही. कधीतरी चांगला भाव मिळतो, पण अनेकदा तर उत्पादन खर्चही निघत नाही. मग या अशा विचित्र अस्थिरतेमागे नक्की कोणती कारणं आहेत? चला तर मग या कोड्याचा उलगडा करायला सुरुवात करूया. आता हे बघा, हे चित्र परिस्थिती आणखी स्पष्ट करेल. हे एकाच दिवसाचे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या बाजारपेठांमधले भाव आहेत. बघा, कोल्हापुरात भाव आहे 1200 रुपये, साताऱ्यात 1250, पण सोलापुरात फक्त 750 रुपये. म्हणजे विचार करा, एकाच दिवशी जवळजवळच्या मार्केटमध्ये इतकी मोठी तफावत. हीच तर ती अनिश्चितता आहे जी शेतकऱ्याला संकटात टाकते. तर स्थानिक बाजारातल्या या गोंधळाचं मूळ हे फक्त त्या मार्केटपुरतं मर्यादित नाहीये. यामागे एक मोठं राष्ट्रीय पातळीवरचं कारण आहे, आणि ते कारण म्हणजे आवक. हा एक शब्द कांद्याच्या भावाचा सगळा खेळ कसा बदलतो ते आता आपण समजून घेऊया. आवक म्हणजे नेमकं काय? अहो, अगदी सोपं आहे. कोणत्याही दिवशी बाजारात विक्रीसाठी येणारा एकूण शेतमाल म्हणजे आवक. आणि अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे जो इथे तंतोतंत लागू होतो. जर बाजारात कांद्याच्या गाड्यांच्या गाड्या येऊ लागल्या म्हणजे आवक वाढली, तर साहजिकच भाव कमी होणार. मागणी आणि पुरवठ्याचा हाच तो साधा खेळ आहे. आता हे आकडे बघा, म्हणजे तुम्हाला या आवकेचा नेमका परिणाम किती मोठा आहे हे लक्षात येईल. फक्त एका आठवड्यात, म्हणजे 18 ते 24 जानेवारीच्या तुलनेत पुढच्याच आठवड्यात 25 ते 31 जानेवारीला राष्ट्रीय पातळीवर कांद्याची आवक तब्बल 30,000 मेट्रिक टनांनी वाढली. म्हणजे 3,21,000 मेट्रिक टनांवरून ती थेट 3,51,000च्या पुढे गेली. विचार करा, बाजारात अचानक इतका माल ओतला गेला तर भावावर किती जबरदस्त दबाव आला असेल. म्हणजे देशांतर्गत पुरवठा वाढला की भाव पडतात, हे गणित अगदी साधं आणि सरळ आहे. आणि याच साध्या नियमामुळे आपले शेतकरी मोठ्या संकटात सापडतात. पण आता थांबा, हे गणित आणखी क्लिष्ट होणार आहे. कारण या खेळात आता एका नवीन जागतिक घटकाची एंट्री झालीय. आणि हा नवीन घटक म्हणजे भारत आणि अमेरिका यांच्यातला एक नवीन व्यापार करार. हो, या करारामुळे आता भारतीय शेतीच्या मैदानात एक नवा जागतिक खेळाडू उतरला आहे. आणि त्याच्यामुळे आता संधी आणि आव्हानं दोन्ही एकाच वेळी आपल्यासमोर उभी राहिली आहेत. या करारामुळे एक मोठा पेच निर्माण झालाय. तो कसा ते समजून घेऊया. एका बाजूला धोका आहे. धोका हा की अमेरिकेतला शेतमाल जसं की कापूस, सोयाबीन, दुग्धजन्य पदार्थ हे कमी निर्बंधांसह आपल्या भारतात येऊ शकतात. आणि दुसरीकडे आहे संधी. संधी ही की आपला भारतीय माल, ज्यात आपला शेतमालही आला, तो अमेरिकेच्या मोठ्या बाजारपेठेत कमी करांसहित विकला जाऊ शकतो. म्हणजे एकाच वेळी स्पर्धा आणि संधी दोन्ही आपल्या दारात उभा आहे. आणि हा करार झाला म्हटल्यावर आपल्या मनात जी पहिली आणि सगळ्यात मोठी भीती उभी राहते ती हीच की अमेरिकेचा कांदा आपल्या भारतीय बाजारपेठांवर कब्जा करेल का? आपल्या स्थानिक शेतकऱ्याचं काय होईल? पण थांबा, खरंच हा धोका इतका मोठा आहे का? यावर तज्ज्ञांचं विश्लेषण ऐकलं की थोडा दिलासा मिळतो. त्यांच्या मते अमेरिकेचा कच्चा कांदा आपल्यासाठी फार मोठा धोका नाही. का? त्याची 3 सोपी कारणं आहेत. पहिलं, वाहतुकीचा वेळ. समुद्रातून कांदा भारतात यायलाच 45 ते 50 दिवस लागतात. तोपर्यंत तो खराब होण्याची शक्यता जास्त. दुसरं कारण म्हणजे चव. आपल्या भारतीय लोकांना जी कांद्याची तिखट, झणझणीत चव आवडते, तशी चव अमेरिकन कांद्याला नसते. आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे भावातली अस्थिरता. आपल्याकडे कांद्याचे भाव इतके वर-खाली होतात की इतक्या लांबून व्यापार करणं हे प्रचंड जोखमीचं काम आहे. म्हणजे कच्च्या कांद्याचा धोका जरी दूरचा वाटत असला तरी या खेळात एक नवीन आणि खूप मोठी संधी लपलेली आहे. आता आपण कच्च्या मालाच्या पलीकडे जाऊन मूल्यवर्धित उत्पादनांकडे लक्ष दिलं पाहिजे.
कारण खरंच सोनं तिथेच आहे. आणि ही निर्यातीची संधी नेमकी कशात आहे? तर कच्चा कांदा विकण्यात नाही, तर त्यावर प्रक्रिया करण्यात. जसं की डिहायड्रेटेड म्हणजे वाळवलेला कांदा, कांद्याची पावडर, लोणच्यातला कांदा किंवा मग कांद्याची तयार पेस्ट आणि इतर उत्पादनं. या गोष्टींना आंतरराष्ट्रीय बाजारात, विशेषतः अमेरिका आणि युरोपमध्ये खूप मोठी मागणी आहे. पण ही संधी साधणं तितकं सोपं नाही. इथे कृषी अर्थतज्ज्ञ विजय जावंदिया यांचा एक महत्त्वाचा इशारा आपण लक्षात घेतला पाहिजे. ते म्हणतात, मोठ्या प्रमाणातील उत्पादनाची स्पर्धा अनेक लोकांकडून केल्या जाणाऱ्या उत्पादनाने करता येत नाही. याचा सरळ अर्थ असा की अमेरिकेतली प्रचंड मोठ्या यंत्रसामग्रीने होणारी शेती आणि आपल्याकडची लाखो छोट्या शेतकऱ्यांनी केलेली शेती यांची थेट स्पर्धा होऊच शकत नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, धोका फक्त कांद्याला नाही, किंबहुना तज्ज्ञांच्या मते कांद्यापेक्षाही मोठा धोका आहे तो अमेरिकेचा कापूस, सोयाबीन आणि दुग्धजन्य पदार्थांपासून. जर हा माल आपल्या बाजारात मोठ्या प्रमाणात आला तर त्याचा आपल्या शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसू शकतो. मग आता ह्या सगळ्या बदलत्या जागतिक समीकरणात आपल्या शेतकऱ्यांनी काय करायला हवं? तर घाबरून जाण्याऐवजी ह्या नव्या जागतिक बाजारपेठेसाठी स्वतःला तयार करण्याची वेळ आली आहे आणि त्यासाठी एक योग्य रणनीती आखणं गरजेचं आहे. चला पाहूया ती कशी असू शकते. यासाठी तज्ज्ञांनी एक 3 कलमी रणनीती सुचवली आहे. पहिली पायरी, FPO तयार करा. म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून सगळ्यांनी एकत्र या. एकीचं बळ काय असतं हे दाखवून द्या. दुसरी पायरी, निर्यातीचे नियम शिका. आंतरराष्ट्रीय बाजारात माल विकायचा असेल तर त्यासाठी लागणारी प्रमाणपत्र आणि गुणवत्तेचे मापदंड समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा. कच्चा माल विकण्याऐवजी मूल्यवर्धित उत्पादनं तयार करण्यावर भर द्या. आणि या सगळ्या विश्लेषणाच्या शेवटी एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. तो म्हणजे शेतीचं भविष्य फक्त शेतात राबण्यात आहे की त्या शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यात? यावर आपण सगळ्यांनीच गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. कांद्याच्या भावाचं हे कोडं नक्कीच गुंतागुंतीचं आहे, पण योग्य रणनीती आणि अचूक माहितीच्या जोरावर त्यावर मात करणं शक्य आहे. या सगळ्या मुद्द्यांवर नक्की विचार करा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या आणि सखोल माहितीसाठी आपलं कृषी साथी हे YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.